तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. दिवसभराच्या मेहनतीनंतर स्वतःला डिस्ट्रेस करण्यासाठी काय लागतं? अगदी थोडक्या गोष्टी हो. एखादा छान लागलेला सूर, एखादा धीर गंभीर आवाज, एखाद्या कवितेचे 4 छान शब्द किंवा एखादं पाण्याच्या निर्मळ झऱ्यासारखं वाहणारं हास्य. आज या मंचावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. अर्थातच मी आपल्या गेस्ट बद्दल बोलतोय, पण त्याआधी बघूया गुप्ते का फांडा. संभाजी बागेमध्ये एका बाकावरती झाडाच्या या बाजूला बसून एक प्रेमी युगुल काही ना काहीतरी चाळे करत असतं. त्या बाजूला जोशी काका बसलेले असतात. जोशी काकांना हे काही चाळे सहन होत नाहीत. जोशी काका म्हणतात, अरे काय हे, ही काय आपली संस्कृती आहे का? मुलगा म्हणतो, काका तुम्ही टेन्शन नका घेऊ, ही संस्कृती नाही, ही फडक्यांची केतकी आहे. रॉजर फेडररनी एकदा रजनीकांतला विचारलं, तुम्हाला टेनिस मधलं काय पण विचार, मी लगेच उत्तर देणार. रॉजर फेडरर रजनीकांतला विचारतो, टेनिस मधलं काय पण विचार. रजनीकांतनी पटकन विचारलं, नेटला भोकं किती असतात सांग. आणि आता वळूया आजच्या आपल्या इंटरेस्टिंग गेस्टकडे. पहिल्यांदा ज्या गेस्टचं मी नाव घेणार आहे त्यांना तुम्ही त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या हास्यानीच जास्त ओळखता. महाराष्ट्राचं स्मितहास्य रेणुका शहाणे. वाह वाह रामजी, लारी ला लारी, रेणुका शहाणेची आज यहाँ है पधारी. वाह वाह, क्या बात है. वेलकम टू गुप्ते तिथे गुप्ते रेणुकाजी. धन्यवाद अवधूत, मला बोलावल्याबद्दल. अजून एक सुरेल साथ द्यायला आपल्याकडे जे गेस्ट तुमच्या बरोबर आम्ही बोलवले आहेत, स्वागत करूया मिलिंद इंगळेंचं. गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मिलिंद, 7 वर्षांनी अल्बम करतोयस. कुठे होता 7 वर्ष? 7 वर्ष मी होतो मुंबईतच, महाराष्ट्रातच होतो आणि महाराष्ट्रात सतत शोज करणं, काम करणं, वेगवेगळ्या गोष्टी, चित्रपटांचं म्युझिक करणं, अशा गोष्टी चालू होत्या. पण एक अतिशय वेगळ्या अल्बमवर मी काम करतो. ऑलमोस्ट गेली 4 ते 5 वर्ष एक अतिशय वेगळा म्युझिक अल्बम आहे, त्याच्यावर काम करत होतो आणि म्हणून मला खरं एवढा जास्त वेळ लागला. काय नाव आहे त्या अल्बम? तुझ्या टप्पोर डोळ्यात माझं एवलंसं गाव. हा हा हा. मला तर असं वाटतं की सूरज बडजात्यांचं तू पहिलं प्रॉडक्ट तुझं होतं, त्यांचीच तू बरोबर सीट चालवतोयस पुढे. एवढं मोठं ना, हम आपके है कौन वाले. बरोबर, आणि हम आपके कोण आहेतच बरोबर. तर अल्बम पण तसा अतिशय वेगळा आहे, कारण 36 मिनिटाचं एक सलग गाणं केलंय. ज्ञानेश वाकुडकर नावाचे नागपूरचे कवी आहेत, त्यांची एक दीर्घ कवितेचं पुस्तक आहे सखे सारणी. एक दिवस बाहेकर नावाचे गृहस्थ ते पुस्तक घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणले की तुम्ही याचं गारवा इतकं छान केलं तुम्ही, आता काय याचं काहीतरी करा ना तुम्ही, आम्हाला खूप इच्छा आहे, काहीतरी चांगलं व्हावं अशी इच्छा आहे. मी पुस्तक उघडलं आणि वेडा झालो. एवढं वर्णन एका मुलीचं करू शकतो कोणी? नाही, तू करू शकतोस. नाही, मी तेच त्याच्यावरती मी येणार आहे की म्हणजे तू इतकं छान वर्णन त्यांनी केलं ते ठीक आहे, त्याला तू चाल लावलीस आणि गायलास, मानसीला त्रास नाही होत असल्या गोष्टींचा? अरे बापरे, मी तिला सांगितलं मी तुझ्याकरताच करतोय वर्णन, असं करावं लागतं. आणि फसतात ना मुली. कशी फसतात हे मी तुझ्याकडनं शिकलोय. तर असं ते काय करायचं मला कळे ना. 8 गाणी काही होऊ शकणार नाहीत. तर वास्तवाचं लक्ष झालं की आपण पानांना त्या अंतरे करूया त्याचे आणि चाली लावत जाऊ. आणि चाली लावत अशी मी 21 अंतरांना चाली लावल्या आणि 21 अंतराचं हे सलग गाणं केलं, जे मी तुला आज इथे गिफ्ट करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवल असं गाव. क्या बात है. रेणुका शहाणे, हे महाराष्ट्रातलं इतकं छान महाराष्ट्राचं शहाणींचं हास्य राणांकडे कसं काय गेलं? ते तुम्हाला खुपतं म्हणजे? माझ्या किती लोकांना खुपतं. खुपण्याचा अधिकार फक्त गुप्त्यांना नाहीये. पण राणाजी काही महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहेत ना, ते महाराष्ट्रातच आहेत, त्यामुळे हे महाराष्ट्राचं हसणं बाहेर नाही गेलेलं ना, राणाजींना इकडे आणलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये MA केलेली एक मुलगी आणि अभिनयाकडे कशी काय वळली?
ऍक्च्युली अभिनयाकडे माझा प्रवास संगीतामुळे झाला. आणि मी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये होते तेव्हा एक नाटक सादर करणार होते हिंदीत. आणि त्याच्यात 13 गाणी होती. आणि आम्ही संगीत मंडळाचा भाग होतो, मी आणि माझी मैत्रीण गीतिका वर्दे. तर आम्ही दोघींनाही बोलावलं की तुम्ही बॅकग्राऊंड वोकल्स मध्ये जरा काम कराल का ह्याच्यात. तर त्याच्या आधी पंडित सत्यदेव दुबे आमच्या घरी लहानपणापासून मी त्यांना बघितलेलं आहे. आईचे खूप चांगले मित्र आहेत ते. आणि ते दरवर्षी मला विचारायचे की माझ्या नाटकात काम करणार का. आणि मी म्हणायचे नाही नाही, मला काय अभिनयात वगैरे काही अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण हे नाटक आणि त्या नाटकाचं जे काही वातावरण होतं ना, त्यांनी मला मोहून टाकलं. आणि पुढच्या खेपेला जेव्हा दुबेजींनी मला विचारलं की तू करशील का, मी म्हटलं हो. ते म्हणाले ह्या नाटकात खरं तर बाई पात्र नाहीये, पण तुला कावळ्याची भूमिका करायची. म्हटलं करेन. कावळ्याची, एका कोकिळेला कावळ्याची भूमिका करायला लावली. नाटकाचं नाव काय होतं? बंबई के कौवे. त्यामुळे टायटल रोल होता माझा. पण मग राणाजींच्या घरचं वातावरण चांगलंच, म्हणजे आपण त्याला ऑर्थोडॉक्स किंवा असं पारंपरिक वातावरण आहे. तुम्ही घरामध्ये असं ते पल्लू बिल्लू घेताय? हो, म्हणजे माझ्या सासरी डेफिनेटली मला ते सगळं करावं लागतं. म्हणजे अहो असं काय करता, खरं आहे ते. घेऊन दाखवा पल्लू. पण माझं म्हणजे बरं ठीक आहे, आता म्हणताय तर दाखवतेच तुम्हाला. इतकी सवय आहे मला. आणि फक्त घेऊन नाही, पण मी ह्याच्यात अगदी 50 लोकांचा स्वयंपाक. आणि मग ते त्यांच्या भाषेत भोजपुरी मधलं एखादं वाक्य. भोजपुरी नाही, सॉरी, बुंदेली. त्या भाषेतलं. अरे बापरे, म्हणजे मला त्या भाषेतून बोलायचं. सासूबाई तुम्ही तुमच्या मुलांना पार बिघडवून टाकलंय असं वाक्य. असं नाही, विचारे एक तर नाहीये. पण आणि त्यांनी त्यांच्या मुलाला खूप चांगलं वाढवलं. एखादं काय पण वाक्य. सर बहुत बड़ी कृपा की आपने राणा जी को जन्म दिया. अरे वाह, व्हेरी नाईस. अशा वातावरणात असं मग डान्स रियालिटी शो मध्ये भाग घ्यायला काय प्रॉब्लेम नाही झाला? एकाकडे खूप ट्रेडिशनल असून देखील त्यांचे विचार खूप पुरोगामी आहेत. अरे वा. त्यामुळे मला तसा कसलाच त्रास नाही. आणि खरं म्हणजे सून व्हायच्या आधी मी ऑलरेडी त्यांना हम आपके हैं कौन मुळे माहीत होते, एक अभिनेत्री ह्या नात्याने माहीत होते. आणि त्याच्यानंतर सून म्हणून मी अगदी त्यांचीच झाल्यानंतर त्यांना म्हणजे मला वाटतं खूप प्रेम माझ्याबद्दल अधिक वाटतं. की मुंबईची मुलगी असून, अभिनेत्री असून, ती इकडे जेव्हा येते तेव्हा आपल्यासारखीच राहते आणि आपल्यामधलीच वाटते. त्यामुळे ते इनफॅक्ट खूप प्रोत्साहित करतात मला. तर कधी काही असं मज्जाव नाही आला त्यांच्याकडून. पण मला सांगा, हे जे आशुतोष राणा म्हणजे जे पडद्यावरचे व्हिलन आहेत, ज्यांना बघितल्यानंतर खरं तर त्यावेळेला तो कोणता त्यांचा फर्स्ट मूवी ज्याच्यामध्ये पोस्टमन होते, दुश्मन, विकृत माणसाची अशी भूमिका होती आणि असे त्यांचे जे डोळे बघता कोणी मुलींनी त्यांच्यावर प्रेम केलं नसतं. तुम्ही कशा पडलात प्रेमात त्यांच्या? पण मी दुश्मन पाहिलंच नव्हतं. मी त्यांचं कुठलंही काम पाहिलं नव्हतं. मी एक व्यक्ती म्हणून त्यांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांची कामं पाहत गेले. कसं झालं मला सांगा ना जरा. आम्हाला भयंकर इंटरेस्ट, नको तिथे नाक खूप नाही. ऍक्च्युली आमचं जास्त करून रोमॅन्स फोनवर झाला. राजेश्वरी सचदेवनी आमची ओळख करून दिली. आणि राज माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि राणाजी तिचे खूप चांगले मित्र आहेत. तर अशी आमची मैत्री सुरू झाली. आणि अंताक्षरीच्या वेळेला आम्ही गोव्याला गेलो होतो. 200व्या एपिसोडचं शूटिंग होतं त्यावेळेला. आणि मी दुर्गा जसराज मध्ये कन्फेस केलं, कारण ती पण होती तिकडे, माझी को अँकर होती. आणि ती म्हणाली गो हेड रेणुका, गो हेड. नाही, पण हे तर तुम्ही तृतीय पुरुष एकवचनात सांगितलं. आम्हाला प्रथम पुरुष एकवचनात ऐकायचं की प्रपोज तुम्ही केलं का त्यांनी केलं, कसं केलं, फोनवरच प्रपोज केलं? फोनवरच. त्यांनी कविता ऐकवली. कुठली? विठ्ठलभाई पटेलची कविता आहे. ती मला कविता येत नाही, कारण मी कविता वगैरे मला ना फार अगदी समज नाहीये कवितेची. तर त्यांनी ते खूप मोघम असं त्या कवितेत असं की हे सगळं काय आहे, ये रिश्ता क्या कहलाता है टाईपचं असं एक वाक्य होतं. आणि मी टिपिकल महाराष्ट्रीयन मुलगी असल्यामुळे म्हटलं ये प्रेम है. क्या बात आहे. आणि मग आमच्या लक्षात आलं की जे नातं आमचं फोनवर जुळलं होतं ते तसंच्या तसं इव्हन खऱ्या आयुष्यात आमचं जुळलेलं आहे. म्हटल्यानंतर मग काय प्रश्नच नव्हता. तुझं आणि मानसीचं कुठे जमलं? अरे आमचं एकदम अरेंज मॅरेज. प्रॉपर कांदे पोहेचा कार्यक्रम झाला, जो त्यांच्या घरी जाऊन कांदे पोहे, माझी आई आणि आत्या सगळी फॅमिली जाऊन. आणि मग ते, आणि मी तर इतका खाण्याच्या बाबतीत भयंकर मी आगाऊ आहे आणि खूप त्याला काय म्हणतात पर्टिक्युलर खूप चुजी आणि असं आहे. तर मी ते काहीतरी केलं होतं, एक पदार्थ काहीतरी थोडा कच्चा होता. मी सांगितलं फोन करून लगेच, अगं ते केलेलं तू केलेलंस का ते? हो म्हटलं, कच्चा राहिलं होतं जरा ते.
असं सांगितल्यानंतर सुद्धा तिने लग्न केलं म्हणजे तरी लग्न कमाल आहे. केलं. थोर आहे खरंच. म्हणजे मी तिला कल्पना दिली की बघ तुला पुढे आयुष्यभर हे खाण्यावरनं तुला खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत, तर तू आत्ताच सावध हो. आता पण रेणुका ज्या प्रकारे तुझं बोलणं ऐकतायत ना, तर मला गंमत वाटते की मला एकदम त्या सुरभी मधली रेणुका शहाणे आठवली की ते सिद्धार्थ काकते असं वाचायचे आणि ते कौतुकाने असे ऐकणारी, म्हणजे बोलतोय त्या माणसाला सोडून ऐकणाऱ्या माणसालाच लोक बघायचे. हा, सो यू हॅव बीन अ व्हेरी गुड लिस्नर सिन्स बिगिनिंग. पण मला ऐकायला खूप आवडतं, म्हणजे त्यामुळे आमच्या घरात राणाजी खूप बोलतात आणि मी ऐकते. असं फार कमी घर क्वचित मिळतात जिकडे बायको ऐकते आणि नवरे बोलतात. त्याच्यातलं एक घर यांचं आहे, असं यांचं म्हणणं आहे. राणाजी तुम्ही फोन करून मला कळवा हे खरं बोलतायत का खोटं बोलतायत. नाही पण मग सुरभी मधला एखादा अनुभव की ज्यातनं काय शिकायला मिळालं, त्याच्यातलं एखादं. एकतर सुरभीमुळे मला पहिली लोकप्रियता मिळाली आणि लोक चक्क म्हणजे फॅन्स झाले माझे प्रचंड. त्यामुळे ते एक नवीनच विश्व माझ्यासाठी ओपन अप झालं. पण भारतभरच्या गोष्टी मला म्हणजे ज्या मला पुस्तकातून समजल्या नसत्या त्या मला सुरभीद्वारे डेफिनेटली समजल्या. म्हणजे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आम्ही कच्छला गेलो होतो आणि तिकडे आईना महल म्हणून एक महल होतं जे फारच सुंदर म्युझियम होतं, पण ते आज नाही. ह्याची खंत आहे कारण भुजमध्ये जे अर्थक्वेक झालं कच्छमध्ये, त्याच्यामध्ये ते सगळं त्याची नासधूस झाली. तर ते आमच्या कार्यक्रमाद्वारे ऍटलिस्ट त्याची CD आहे Preserve किंवा झालेलं आहे. प्रिझर्व्ह झालेलं आहे, कारण आज ते कोणाला बघायला मिळणार नाही.